लायसन करावं लागणार आहे बघा. इथून मास्टर मध्ये जाऊन मार्क लायसनिंग, डाउनलोड लायसन, एक मिनिट थांबा समजेल इथे. त्यामुळे कदाचित ते अपडेट झालं नसणार. ओके ओके, डाउनलोड केलं आपण. आता सॉफ्टवेअर पुन्हा एकदा ओपन करूया. मार्क लायसनिंग मध्ये जाऊन डाउनलोड लायसन म्हणून येस म्हणायचं, एंटर मारायचं. ओके, आता लायसन डाउनलोड झालेलं पण आहे. हे बघा, इथून त्यांचं वॉरंटी नोटीस पण गेलेली आहे. इथे ऑनलाईन व्हेरिफिकेशन यायला तिथे यस म्हणायचं. ओके, इथे ऑनलाईन व्हेरिफिकेशनला एंटर मारायचं, इथे पण एंटर मारायचं. त्यांचं ओरिजिन पण ओल्ड आहे बघा, आपण ते पण अपडेट करून घ्या. एकदा एक्झिटला क्लिक करा, इथे एक्झिट म्हणा, कंपनी आली का इथं बॅकअप घेऊन ठेवा. बॅकअप ऑफ फायनान्शियल 8 वेळा एंटर मारा, हे तुमचं बॅकअप पण होईल. ओके, एस्केप करा, एस्केप करा, एस्केप, यस. ओके, एंटर. ओके, इथे पण एंटर मारा की सॉफ्टवेअर बॅकअप घेऊन क्लोज होईल. नवीन व्हर्जन इन्स्टॉल करायच्या अगोदर सॉफ्टवेअर पूर्ण क्लोज करायचं. ओके, हे विसरू नका. ते बॅकअप एक्स हिला पण एस्केप करून एक्झिट करायची. ओके, त्याच्यानंतर तुम्ही या तुमच्या गुगल क्रोम मध्ये. गुगल क्रोम, तिथे गुगल मध्ये इथे गुगल क्रोमला मार्क म्हणून टाका, MARG. ओके, नंतर इथे डाउनलोड नाव असेल क्लिक करा. इथे डाउनलोड नावाला क्लिक करा. इथे तुमचा नंबर टाका किंवा 10 वेळा 0 टाका आणि त्या ॲक्सेप्टला रीडला क्लिक करा आणि सबमिट म्हणा. ओके, की इथे डाउनलोड, आपले नवीन व्हर्जन डाउनलोड व्हायला सुरू होईल. इथे दिसतंय बघा तुम्हाला. इथे डाउनलोड्स मध्ये गेला तर इथे तुम्हाला दिसेल आपलं सेटअप डाउनलोड चालू झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुन्हा इथे मागे पहिल्या टॅबवर पुन्हा इथे डाउनलोड्स मध्ये या. इथे बघा, इथे हे आता सेटअप तर डाउनलोड होत आहे आपलं. इथे खाली आहे, इथे बघा GST ची पॅच, हे 2 डाउनलोड करून घ्या. इथे क्लिक करा, बघा दुसरे डाउनलोड होते. आणि GST फाईल पॅचला पण डाउनलोड करा. GST याला पण क्लिक करा की डाउनलोडला सुरू होईल. हॅलो. ठीक आहे, फोन कट करा, एक 5 मिनिटं लागतील त्याला, कारण बाकी झालंय. ते अपडेट पण करून देतो व्हर्जन तुमचं लगेच. ते लायसन डाउनलोड झालं नव्हतं, त्यामुळे ते डाउनलोड झालंय आता तुमचं, आणि लगेच ते व्हर्जन पण अपडेट करून देतोय तुम्हाला. हो हो हो, 1-2 मिनिटं. ओके, आता हे बघा, GST फाईल कसं डाउनलोड झालं. हे इथून सेटअप रन करा तुम्ही. ओके, फाईल ओपन होईल, हे क्लोज करा. फक्त काय डबल क्लिक करायची का एंटर मारायचं सिलेक्ट करून, एंटर. आपण ऑलरेडी आता सॉफ्टवेअर क्लोज करून घेतलेलं आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पहिल्यांदा अपडेट इन्स्टॉल करायचं, एकदा सॉफ्टवेअर ओपन असेल तर पूर्ण क्लोज करायचं. नेक्स्ट म्हणत येणार. इथे बघा, बाय डिफॉल्ट ज्या लोकेशनला आपलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल आहे तो लोकेशन ऑटोमॅटिक घेतं. ओके, फक्त नेक्स्ट करायचे, बाकी कुठेही क्लिक करायचे नाही. नेक्स्ट करून इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल होऊन मागचं सगळं क्लोज करून टाकलं तरी चालू शकतं. ओके, सिंपल आहे अपडेट करणं मार्ग ERP सॉफ्टवेअर. इथे फिनिश बटनला क्लिक करायचं की सॉफ्टवेअर आपलं एकदा ओपन होईल, अपडेट होईल. ओके म्हटलं, एकदा क्लोज होईल. क्लोज झाल्यानंतर पुन्हा तुम्ही सॉफ्टवेअर ओपन करा आणि तुमचं वापरायला सुरू करा. बघितलं तर इथे लेटेस्ट अपडेट तुम्हाला इथून दिसून जाईल, कोणत्या तारखेचं लेटेस्ट अपडेट आहे ते. ओके, ते पॅच वगैरे सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक अपडेट करून घेतं डाउनलोड फोल्डरमध्ये. आपल्याला काय करायची गरज नाही. जस्ट आता पुन्हा एकदा सॉफ्टवेअर ओपन करा आणि वापरायला सुरू करा. ओके, तुमचा युजर ID टाका. तुमचं सॉफ्टवेअर ओके झालेलं आहे अपडेटेड मध्ये. पुन्हा एकदा ओपन करूया मार्क. ओके, त्याला पॉवर्स आहे का बघायचं. राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये जायचं. त्याला रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून पॉवर देऊन ठेवायची सॉफ्टवेअरला. ऑलरेडी ते इथे रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर. ओके, रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटरला क्लिक करायचं ऑल युजरसाठी.
ओके आणि पुन्हा रिओपन करा. ओके ते सॉफ्टवेअर तुमचं लॉगिन आहे. ओके जर असा मेसेज आला तुमचा की तुमची हाईड किंवा लाईट कंपनी तर इथे F7 बटन दाबायचं. इथे कंपनी येईल तर स्पेस बारने किंवा प्लस बटनने सिलेक्ट करायचे. इथे टिक मार्क आली बघा. नंतर एंटर बटन दाबायचं आणि यस म्हणायचं की तुमची कंपनी हे पण होईल. त्यानंतर एकदा एरर चेकिंग रन करून घेऊया. कोणताही एरर असेल, प्रॉब्लेम असेल छोटा मोठा, बिल कोणतरी सेव्ह झालं नसेल, कॉम्प्युटर वगैरे डायरेक्ट बंद झाला असेल, छोटा मोठा प्रॉब्लेम याच्यामध्ये सॉल्व्ह होतो. इव्हेंट होईल तिथे पहिल्या ऑप्शनला एंटर मारायचा. ती पण रन चेक होईल, दुसऱ्याला पण चेक होईल. ओके बस एस्केप करून मार्केटला एंटर मारा. तुमचं सॉफ्टवेअर अपडेट झालेलं आहे. ओके बॅकअप एक्स ऑटोमॅटिक मिनिमाइज होऊन राहते. तुमचं काम करू शकता. लायसन व्हेरिफाय पण कंप्लीट झालेलं आहे. इथे तुम्ही मॅन्युअली मिनिमाइज पण करू शकता. ओके सर, या प्रकारे तुम्ही रिन्यू केल्यानंतर लायसन डाउनलोड करा, तुमचं नवीन व्हर्जन अपडेट करा, लायसन व्हेरिफिकेशन पण करू शकता. लायसन व्हेरिफिकेशन तुम्ही मार्क लायसनिंग मधून पण करू शकता. मार्क लायसनिंगला जायचं, नंतर इथे हे बघा लायसन व्हेरिफिकेशन पहिलाच ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा की इथून पण तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशनला एंटर मारायचं. नेट फक्त कनेक्ट असला पाहिजे तुमच्या सिस्टीमला. इथे तुम्हाला अपडेटेड दाखवणार रेकॉर्ड मॅच विथ लायसन मॅच विथ सर्व्हर रेकॉर्ड. बस हा मेसेज आला की तुमचं सक्सेसफुली झालेलं आहे. सॉफ्टवेअर तुम्ही काय करायचं, कम्प्लीट क्लोज करायचं आणि पुन्हा एकदा ओपन करायचं फक्त, बस एवढंच. तर त्यासोबत बॅकअप एक्स ओपन असेल ते पण क्लोज करायची तुम्ही आणि पुन्हा एकदा सॉफ्टवेअर फक्त ओपन करायचं सर, एस्केप करून क्लोज. ओके आता पुन्हा ओपन केलं तर तुमचं लायसन अपडेट झालेलं आहे, सॉफ्टवेअर पण चालू लागेल. थँक्यू.